आज हिवाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळाचा पहिला दिवस आहे. आपल्यासोबत आहे विधान परिषदचे आमदार अमोलजी मिटकरी. जाणून घेऊया, आपण एक विधान केलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजित पर्व येणार, काय म्हणतात? माझं विधान हे माझ्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे. काल परवा सरकारची वर्षपूर्ती होती आणि वर्षपूर्ती होत असताना मी माझ्या काव्यात्मक पद्धतीनं शुभेच्छा सरकारला दिल्या आणि मी ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाच्या प्रत्येकाला वाटतं की अजितदादा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी असावेत. कारण मागं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, यांनी एक सूतोवाच केला होता की महाराष्ट्राला लवकरच नवीन मुख्यमंत्री भेटून आताचे मुख्यमंत्री हे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलं होतं. आणि शेवटी काही घडामोडी राजकारणात घडत असतात. माझी इच्छा व्यक्त केली, अर्थातच ती कितपत पूर्ण होईल हे येणारा काळ सांगेल. माझी भावना मात्र माझ्या पक्षाबद्दल आणि पक्षाच्या श्रेष्ठ नेत्याबद्दल तेवढी प्रामाणिक आहे. असं वाटते का ज्या प्रकारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली गेली, परंतु आता येणाऱ्या 30 तारखेला जी घोषणा करण्यात आली आहे की शेतकऱ्यांना कर्जमुक्ती कर्जमाफी देऊ? नाही, सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक आहे. कर्जमाफीचा पहिला टप्पा सरकारने शेतकऱ्याच्या खात्यात जमा करायला सुरुवात केलेला आहे. उर्वरित टप्पा सुद्धा कालपासून शेतकऱ्याच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल आणि त्याकरता विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. मागे शिवेंद्रसिंग चौहान यांनी ज्यावेळेस संसदमध्ये आता काही दिवसांपूर्वी एक भाष्य केलं होतं की आम्हाला महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव प्राप्त झाला नाही, त्यावर सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही प्रस्ताव पाठवला म्हणूनच पंचनामे झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहेच. पण या अधिवेशनामध्ये विदर्भाच्या शेतकऱ्यांबद्दल चर्चा झाली पाहिजे, एवढी एक वैदर्भीय शेतकरी म्हणून माझी अपेक्षा आहे. मिटकरी साहेब, ज्या प्रकारे निवडणुका झाल्या, 2 डिसेंबरला मतदान झालं, निकाल 3 तारखेला येणार होता, परंतु निकाल आता 21 तारखेला येणार. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ते बरोबर, परंतु हे कुठपत योग्य आहे? जी सामान्य जनता आहे त्यांना निकालाची एक प्रतीक्षा आहे, प्रशासनावर ताण वाढला असं वाटतं? 100% निवडणूक आयोगानं घेतलेली भूमिका ही अत्यंत संशयास्पद आहे आणि तितकीच ती निषेधार्ह आहे. त्यावर नाराजी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे. मी तर निवडणूक आयोगाला अशी पण ट्विटरवर विनंती केली होती की 21 डिसेंबरचा मुहूर्त काढल्यापेक्षा 31 डिसेंबरचा मुहूर्त काढा. म्हणजे 31 डिसेंबरला निकाल लागल्यानंतर कोणी नाराज होणार नाही, हरला तरी. कारण 1 जानेवारीला नवीन वर्ष लागतं आणि निकाल आला तर तो विजयाचा आनंद साजरा करेल, कारण नवीन वर्ष आहे. त्याच्यामुळे 10 दिवस अजून कशाला कमी करायचे, अजून वाढवायचे होते. मला खरोखर निवडणूक आयोगाची ही प्रक्रिया म्हणजे डोक्याला अगदी झिंझिण्या आणणारी आहे की 2 डिसेंबरला निवडणूक प्रक्रिया पार पडली, 3 डिसेंबरला निकाल अपेक्षित आणि देऊन द्यायचा होता. आता जिथे ईव्हीएम ठेवलेले आहेत तिथं सगळे पोलीसवाल्यांची 24 तास ड्युटी, त्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते ड्युटीवर, आणि मग उद्या चालून निकाल महायुतीच्या बाजूने आला की महाविकास आघाडी बोलायला तयार की यांनी रातोरात ईव्हीएम मध्ये काहीतरी लोचा केला. त्याच्यामुळे निवडणूक आयोगाचं हे वागणं बरं नव्हतं. अशा प्रकारे वागून त्यांनी एक प्रकारे लोकशाहीच्या मूल्यांना पायदळी जुळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, ओबीसीचा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि येत्या ज्या निवडणुका आहेत त्या 31 तारखेपर्यंत ह्यावेळी कोर्टाने निर्णय दिलेला आहे. आरक्षणाच्या मर्यादा जिथे 50%च्या वर गेल्या त्या ठिकाणी नव्याने निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला आहे. पण आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी आरक्षणाचा तिढा असेल, मराठा आरक्षणाचा तिढा असेल, जिथं 50%च्या आत मर्यादा आहेत, म्हणजे 50%ची रेषा क्रॉस केली नाही, तिथं निवडणुका झालेल्या आहेत. पण मला एक वाटतं की भारतीय संविधानानं संविधानाच्या कक्षेच्या चौकटीत राहून साधारणपणे आरक्षणाच्या बाबतीत, राजकीय आरक्षणाच्या बाबतीत निर्णय दिलेला आहे. आता जिथे 50%च्या वर मर्यादा जात असेल तर ती सुद्धा चांगली नाही. 50%च्या आत मर्यादा करून सर्व निवडणुका पार पाडण्याचा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न आहे. पण कोणावर अन्याय होणार नाही याची सुद्धा काळजी सरकार घेते. येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये सुद्धा महायुती सोबत लढणार की वेगळे वेगळे? आतापर्यंत तरी नगरपंचायत, नगर परिषद आम्ही स्वतंत्र लढलो. आता या निकालावर 3 तारखेला जर काही निकाल आला असता तर बरंच काही डिपेंड असतं. आणि मला असं वाटतं की महायुती प्रत्येक ठिकाणी आपापल्या पद्धतीनेच उमेदवार उभा करेल. आम्ही सुद्धा जिल्हा परिषद मध्ये स्वतंत्र लढण्यास तयार आहोत आणि जर महायुती झाली तर ठीकच ठीक, नाही झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी आहे.